हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू प्रवीणा कॉमर्स क्लासेस। आज आपण क्लास 11th FYJC चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी करतो आहोत। तर आजचा आपला पॉईंट आहे थर्ड पॉईंट, दॅट इज अ गुड्स। तर आज आपण गुड्सचं मीनिंग बघणार आहोत। तर गुड्स मीन्स दोज आयटम्स और थिंग्स कमोडिटीज विच आर परचेस्ड और मॅन्युफॅक्चर फॉर द पर्पज ऑफ सेल। म्हणजेच काय की गुड्स ही एक अशी वस्तू आहे किंवा एक कमोडिटी आहे की जी आपण परचेस करून आणतो किंवा मॅन्युफॅक्चर केली जाते किंवा प्रोड्यूस केली जाते कशासाठी, फॉर सेलिंग पर्पज। तर सेल केल्यानंतर आपल्याला रिटर्न्समध्ये काय मिळतं, प्रॉफिट अर्न होतो, म्हणजे पेमेंट कॅश मिळते, आपला इन्कम सोर्स चालू होतो। तर त्या प्रोसिजरला गुड्स असं म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल मेडिकल स्टोअरमध्ये जो केमिस्ट आहे तर त्याच्या केमिस्टमध्ये त्याच्या स्टोअरमध्ये जेवढे काही मेडिसिन्स आहेत तर ते त्याच्यासाठी काय आहे, गुड्स आहे। तर हे केमिस्टने काय केलेलं आहे, कुठून तरी त्याने परचेस करून आणलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ सेल करून त्याला काय बेनिफिट होणार आहे, त्याला प्रॉफिट मिळणार आहे। तसंच व्हेजिटेबल वेंडर आहे किंवा व्हेजिटेबल सेलर आहे, तो पण काय करतोय की त्याच्यासाठी गुड्स काय आहे, व्हेजिटेबल, भाजीपाला, कांदा, टोमॅटो, हे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी काय झाले, गुड्स झाले। हे स्वतःसाठी तो आणत नाही, तो काय करतोय, सेलिंगसाठी आणतोय की ज्याच्या बदल्यामध्ये त्याला काय होणार आहे, प्रॉफिट अर्न होणार आहे। नेक्स्ट आहे फर्निचर डीलर। फर्निचर डीलरला काय असणार आहे, त्याचे गुड्स, टेबल, चेअर्स, स्टडी टेबल्स, त्याच्यानंतर वॉर्डरोब्स, बेड्स, हे सगळे त्याचे काय असणार आहे, गुड्स आहे। हे त्याने कुठून तरी परचेस केलं आहे किंवा मॅन्युफॅक्चर केलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ सेल टू अर्न द प्रॉफिट। थँक्यू।